हाय नीता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि खूप दिवस झाले मी व्हिडिओ बनवला नव्हता, तर म्हटलं आज एखादा व्हिडिओ बनवून टाकावा. कारण यूट्यूब पण सारखी विचारणा करत असतं की विषय पण सुचवत असतं तुम्ही व्हिडिओ बनवा वगैरे. तर कसं असतं ना, देव तो पण आपल्याला आपलं कर्म नेतं. तशी तर आहे की आपण आपल्या कामामध्ये नेहमीच्या जे बुडून गेलेलो असतो, त्याच्यामुळं नवीन नवीन कामं हाताशी घेतो, पण ते करायची इच्छा होत नाही, असं होतं. तसं यूट्यूबचं चॅनल मी हे आपली माझ्या ज्या आठवणी आहे घरातल्या, लहान बाळाच्या वगैरे घरातल्यांच्या, त्या आठवणी साचून ठेवण्यासाठी यूट्यूबचं चॅनल चालू केलेलं होतं. पण मध्ये काही काही व्हिडिओ खूप व्हायरल गेले, चांगले चालले. त्याच्यामुळे यूट्यूब स्वतः विचारणा करायला लागलं की तुम्ही व्हिडिओ बनवा, चांगले चांगले कंटेंट सुचवायला लागले की त्याच्यावरती व्हिडिओ बनवा. पण मलाच वेळ भेटत नाही, म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष करते. कारण त्याच्यामध्ये खूप वेळ जातो. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ शूट करा, त्यानंतर मग त्या व्हिडिओला एडिटिंग करा, मग ते चॅनलवरती हे करा. त्याच्यामुळे मग बाकीच्या कामांकडे दुर्लक्ष होतं. आणि जास्त वेळ मोबाईलची स्क्रीन पाहिली की त्यामुळे पण त्रास होतो. रेडिएशनचा, हाताला मुंगे वगैरे येणे, डोळ्याच्या खाली काजळी वगैरे येते अशी. तर मला अगोदरच रक्ताविसरणाचा त्रास होतो आहे. अगोदरच थोडंसं रक्ताचं म्हणजे आता काय झालं जरा म्हणजे असा पर्सनल प्रॉब्लेम झाला. 40 पार केली, त्यामुळं MC चा प्रॉब्लेम झाला होता. आणि जास्त अंगावरून गेल्यामुळं मग अगोदर स्किन वगैरे अशी थोडीशी व्हाईट पडल्यासारखी झाली. रक्त कमी पडलं होतं मला, त्यामुळे मग डॉक्टरांच्या रक्तवाढीच्या गोळ्या वगैरे चालू केल्यात. पण मग आता त्यातून असं स्क्रीन वगैरे जास्त वेळ वापरली की तर रेडिएशनचा प्रॉब्लेम होतो. मला जाणवतं लगेच ते. मी खूप असं म्हणजे सेन्सिटिव्ह असल्यामुळं मला अशा गोष्टी पटकन जाणवतात. तर आता सकाळपासून काम चाललेलंच आहे, नाही असं नाही, पण घरातलं काम दिसून येत नाही म्हणतात ना, असं तर आहे. तर हे आता आपल्या मशनी आहेत. आणि उद्या एक जण कपडे न्यायला येणार आहेत. तर त्यांचे 6 ब्लाऊज होते, 6 मधले 3 शिवून झालेत, अजून 3 बाकी. तर ते उद्यापर्यंत मला तयार करायचे आहेत, ते झालेच पाहिजेत. आणि आता कसं पहिल्यापासून खूप काम केलेलं आहे, मणक्याचा पण त्रास चालू झाला आहे मला आता. त्यामुळे जास्त वेळ मी काही मशीनवरती बसत नाही, पण तरी तेवढं जेवढं होईल तेवढं मी करत असते. कारण फारच नाही केलं की ते पण मला चांगलं वाटत नाही. तर आता कपडे पण शिवायचे आहेत. हे आपलं छोटं बाळ, सगळ्यात छोटं बाळ म्हणायचं. ते पण असं काम वाढाव करून ठेवते. आराम करायला चटई टाकली होती आणि अशी सोडून निघून गेले. टावेल वगैरे घेतला की असे सोडून निघून जातात. तर तिथून उठले, इकडे येऊन झोपले. इकडं सगळं तसंच करून ठेवलं आहे. आणि मग आता गेलेत बाहेर. तर चला, आता आमच्याकडं ना पाऊस आला होता आता. तर इतकं पावसामुळे इतकं वातावरण, हवा वगैरे चालली होती. तर पहा आता इथं तुम्हाला मी दाखवते दरवाजाच्या जवळ कसं पाहिलं का. तर धूळ आली आतमध्ये आणि पाणी पण आलं होतं. तिरका पाऊस होता पूर्ण. इथं झाडाच्यात पाणी साचलं. हिरवीगार झाडं, छान वातावरण आहे. तर पाऊस पडून गेलाय आणि आता सुकले पण काही म्हणजे फरशी वगैरे सुकली, पण आता त्याची सगळी धूळ झाली. पहा आता हे सगळं धुवून धावून टाकावं लागेल. भरपूर काम आहे अजून. पुन्हा ब्लाऊज पण शिवायला बसायचं आहे. अरे ते पुसून काढते ना मी, वाळल्यानंतर चांगलं होते. कशाला उगाच तुम्ही झाडून हे करताय. आणखी माती झाली होते. तो काकांचा झाडून, काका आपले झाडून हे करतात, आणखी माती होती. मग ही माझी तुळस छान आहे ना. मी छकुलीसारखं स्कार्फ आहे. मला वाटलं छकुलीच आली. साराची मम्मी. आणि हे माझं किचन. आता आवरले काम, पण कपडे शिवायचे राहिलेत. आता कपडे शिवून घेते आणि मग
त्याशी बोलते. आणि हे आणि त्याच्या शेतात गेलो होतो आम्ही. तर आणि त्याच्या शेतातल्या संत्र्यांना मोसंबीला अशा मोसंबी आलेल्या होत्या. तर कवळ्याच्या आहेत ह्या, पण पुरीला उत्सुकता लागली की छान निघतील म्हणून आणल्यात त्या. अजून काही एवढे झालेले नाही, छान आहेत. जांभळं होते, आंबे होते, पेरू होते, नारळ होते. नारळ वगैरे पिलो आम्ही पाणी, जांभळं वगैरे खाल्ले आणि छान मस्त एन्जॉय केले एक दिवस. आणि त्याच्या शेतामध्ये पार्टीच केली आम्ही. म्हणजे कधीतरी असं बाहेर गेलं ना की निसर्गाच्या वातावरणामध्ये छान वाटतं. तसं आमचं घर पण इथं निसर्गाच्याच वातावरणात आहे, एवढं काय असं गजबजलेलं नाही. पण पहिलं कसं पूर्ण असं बाहेर सगळ्यात साईडला घर होतं आमचं, त्याच्यामुळं साईडनी मोकळी हवा वगैरे होती आणि पटांगण होतं, सगळं असं ग्राउंड होतं. पण आता आजूबाजूनी घर झालेत ना, तर 4-5 घरं सोडून मग मोकळी जागा आहे आता अशी. पण संध्याकाळचं आम्ही फिरायला वगैरे जातो ना ग्राउंडवर, तर खूप छान वाटतं मग. तर असं कधी कधी शेतामध्ये वगैरे गेलं की भारी वाटतं. तर आणि त्यांनी शेत घेतलेलं आहे आता इथं जवळच. तर त्या शेतामध्ये सगळ्या प्रकारची झाडे आहेत, फणस, आंबे, जांभूळ, पेरू, चिक्कू, पुन्हा चिंच, नारळ, सिंदळ. सगळ्या प्रकारची झाडे आहेत. तर मी त्या दिवशी गेलो होतो आम्ही, म्हटल्याचं परवाच गेलो होतो. आणि परवा दिवशी नाही, परवा तन्वीचा बड्डे होता, बड्डेच्या आदल्या दिवशी गेलो होतो. तर खूप छान वाटलं, एकदम मस्त. आणि त्याचं घर पण छान आहे, शेतामध्येच घर बांधलेले, पाण्याची टाकी आहे आणि शेळ्यांचा मोठा गोठा वगैरे आहे. तर त्याचे पण व्हिडिओ काढले होते मी, तर ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवते. तर आजचा असा घरामध्ये मला सांगायचं एवढाच उद्देश होता की अजून मला ब्लाऊज शिवायचे. तर हा वेळ झाला आहे कामा आवरता आणि आता वारं सुटलं होतं, पाऊस येऊन गेलेला आहे. तर त्या वाऱ्यामुळे ना इतकी माती घरामध्ये आलेली आहे, तर मला अख्खं पूर्ण घर झाडून काढायला कंप्लीट 1 तास लागतो. तर आता वाजलेले आहेत 5, पण मी अगोदर एक ब्लाऊज शिवणार आहे आणि मग सगळं घर झाडून काढते. कारण घर झाडलं की पुन्हा ब्लाऊज शिवला की पुन्हा कचरा होणारच आहे, त्यामुळे अगोदर ब्लाऊज शिवते आणि मग सगळं घर झाडून काढते. तर पहिली आपली जुनी म्हण होती, घरामधली बाई जी असते तिला पण कामं असतं, पण लोकांना वाटतं घरात बसलेल्या बायकांना काही काम आहे. म्हणून जुने लोक म्हणायचे की घरातली बाई नागशिंपडी आणि बाहेरची बाई पाटी आपटी असं असते. कारण बाहेरच्या बाईचं काम दिसतं, ती रानातून आली का थकल्यासारखी दिसते, त्याच्यामुळे ती जोरात पाटी आपटी, ती घरात काही नाही झालेलं दिसलं. आणि घरातली बाई काम करून करून सारखी नाक पुशीत असते, तरी पण तिला लोकांना असं वाटतं की तिला काही कामच नाही. तर असं आहे. तर घरातली बाई का असू नाही तर बाहेरची असू, प्रत्येक स्त्रीला संसारातली जबाबदारी आहे असतातच, काम हे असतेच. त्यामुळे प्रत्येकाने आनंदाने आपापली जबाबदारी पार पाडणं शिकायला पाहिजे ना, आणि प्रत्येकाने आपापली कामं वाटून घेतली पाहिजे ना. आणि एखादी स्त्री घरातली कामं करते म्हणून बाकीच्याने तिच्यावरती टपून कपडे अस्तव्यस्त टाकणे किंवा अंथरून टाकलं तर काढायचंच नाही, ते पण तिनेच करायचं. छोटी मोठी काही काम असतं ते तिनेच करायचं, ते चांगलं नाही वाटत. सगळ्यांनी केलं की मग तिला पण थोडासा आराम भेटतो आणि थोडंसं सगळ्यांना एन्जॉयमेंट करायला वेळ पण भेटतो. तर असं आहे. आणि प्रत्येकाने आपापली घरातली कामं जबाबदाऱ्या संसारातल्या सांभाळून थोडंसं आपली काहीतरी एखादी कला म्हणा, एखादी आवड म्हणा जपली ना की त्याच्यातून आपल्याला आणखीच चांगलं वाटतं. किंवा काही 4 रुपये कमवायची जर एखाद्याकडे कला असेल तर ते पण केलं पाहिजे. काही नाही तर आपला एखादा छंद तरी जोपासला पाहिजे, जेणेकरून आपलं जे जीवन आहे धकाधकीचं, तर ते सुरळीत होतं आणि जीवन जगायला थोडासा आधार भेटतो. तर असे माझे विचार आहेत. तुम्हाला जर माझे विचार आवडत असेल तर लाईक कमेंट करा. असे सगळेच म्हणतात, तसंच मी पण म्हणते. तुम्हाला आवडलं तर करा, नाही आवडलं तर नका करू, कोणावर जबरदस्ती नाही आहे. पण मला पण असं वाटायला लागले आता की मी खूप यूट्यूबकडे दुर्लक्ष केलं, त्यांच्यासारखेच मला मेसेज येत असतात. तर पाहूया, मी पण आता थोडेसे रेग्युलर आणि चांगले व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करीन. नवीनच हे मध्ये म्हणजे नवीन म्हणजे तसं 2-3 वर्ष झाले मी व्हिडिओ टाकते, पण असं यूट्यूबला टाकायचं म्हणून एवढं मनापासून टाकत नव्हते. पण आता टाकायचा प्रयत्न करीन. ते पण असं आपण कसं देवाची पूजा करतो आणि म्हणतो भोळा भाव देवा पाव, तशा पद्धतीने मला जेवढं जमन तेवढ्याच पद्धतीने मी करायचा प्रयत्न करेन. एवढं काय हायफाय एडिटिंग वगैरे मला काही येत नाही. मी आपले साधे व्हिडिओ शूट करत टाकीच आहे. कोणाला जर आवडले तर पाहत जा, नाही आवडले तर विलाज नाही. पण पहा, माझे जर विचार आवडत असेल कोणाला तर साधे भोळे सिंपल आपले, तर पाहत जा व्हिडिओ. कधी कधी तुमच्यामुळं माझ्या पण आयुष्यात चांगला सकारात्मक बदल घडू शकतो, किंवा तुमच्या कमेंटमुळं मला पण काहीतरी चांगलं प्रोत्साहन भेटू शकतं, किंवा माझ्या बोलण्यातून तुम्हाला पण एखादी गोष्ट शिकायला भेटू शकते.
काही नाही तर कधी कधी एखाद्या माणसाला खूप गप्पा मारायची हौस असते, पण त्याला कोणी बोलायलाच नसतं. तर असं बोलल्यासारखं एक दुसऱ्याबरोबर जरी बोललं आपण पाहिलं, तरी पण कोणीतरी आपल्याला बोलण्यासाठी भेटले किंवा आपल्याला कोणाचं तरी ऐकावं वाटते असं ऐकण्यासाठी भेटलं, एवढं जरी समाधान भेटलं तरी खूप आहे. तर असं मध्ये मध्ये आपण गप्पा मारण्यासाठी लाईव्ह पण घेऊ जाऊ वाटलंच तर. कारण आता आजकाल काय झालेलं आहे, मुलं वगैरे शिकले जे ते आपल्या 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 कामधंद्याला लागले, प्रत्येकजण आपापल्या पोटापाण्यासाठी बाहेर पडलेले आहेत. किंवा मोबाईल आल्यामुळं मेन म्हणजे एका घरामध्ये भरपूर मोठी फॅमिली असते, पण प्रत्येकाच्या हातात एक एक मोबाईल असतो. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला मोबाईल आहे. आणि तो पण असा साधा मोबाईल नाही, तर स्क्रीन टचचा मोबाईल आहे, अँड्रॉईड मोबाईल आहे. कोणाकोणाला आता मोठमोठे मोबाईल घेतलेले आहेत लोकांनी, एक एक 2-2 लाखांचे, ज्याची ज्याची ऐपत जशी आहे तसे. पण त्या मोबाईलमुळं मग सतत खाली मान घातलेली आणि प्रत्येकजण आपापल्या विश्वामध्ये त्या मोबाईलमध्ये रमलेला असतो. त्यामुळं आपल्या शेजारी बसलेले वडील, आई, आजी, आजोबा, बहीण काय करतात किंवा त्यांचं पण शेजारच्या मुलं आपली बसलेली काय करतात याच्याकडे अजिबात लक्ष नाही. प्रत्येकजण आपापल्या विश्वामध्ये आहे, पण ते त्याच्यात किती गुंतलं तरी पण ज्यावेळेस थोडासा वेळ भेटतो त्यावेळेस स्वतःला पण असं वाटतं की आपण एकटे पडत चाललेलो आहोत, किंवा मनातली एक अशी सुप्त इच्छा असते की आपल्याला जवळचं कुणी नाही का, किंवा आपण खूप दिवस झालं मनातलं कुणाला बोललो नाही, किंवा आपल्याला कुणी समजून घेत नाही, अशा भावना तयार होतात लहान मुलांच्या पण आणि मोठ्या माणसांच्या सुद्धा. त्यामुळं असं कुणीतरी एक दुसऱ्याबद्दल बोललं पाहिजे, काहीतरी विचार मांडले पाहिजे, असं खळखळून हसलं पाहिजे. त्यावेळेस जरा समाधान वाटतं. आपल्या घरातल्या, आपल्या मनातल्या काही नाही, घरातल्या समस्यांना कसं हे करू, पण एक दुसऱ्याचे फक्त सामाजिक विचार म्हणा किंवा असे जनरल विचार जरी एक दुसऱ्याचे शेअर केले आणि एक दुसऱ्याबरोबर बोललं ना, तरीसुद्धा खूप मनाचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतं, प्रसन्नता वाटते, मनाला असं ताजंतवानं वाटतं. तर आपण कधी कधी असं पण गप्पा मारत जाऊया. आणि अशीच बडबड करत असते मी घरात पण. तर तुम्हाला माझं बोलणं कसं वाटतंय ते पण कमेंटमध्ये सांगा. तर चला, आता मी ब्लाऊज शिवते अगोदर आणि त्यानंतर मग झाडून झुडून काढते, संध्याकाळची तयारी. पुन्हा एक राऊंड. आता मी दररोज संध्याकाळचं चालायला जायची सवय लावलेली आहे, तर जरा थोडंसं ग्राउंडवरती गेलं ना तर हवेशीर वातावरण असतं, छान वाटतं. तर तुम्हाला पण मी दाखवेन. तर चला, आता मी ब्लाऊज शिवून घेते आणि आता मी चाललेले आहे ग्राउंडवरती फिरायला. चला, आजच्या पुरतं एवढंच. बाय.